हाय गाईज, कसे आहात? आता ही बघा ब्लॅक कलरची साडी. आता सध्या लग्नाचं सीझन आहे आणि ज्या नवरी मुली आहेत ना त्या पहिल्या संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घालतात. तर ही बघा 6 साडी. आता ती 6 साडी, तिचा पदर बघा, ती तिथे लिहून. आणि पहिल्या संक्रांतीला मुली अशा शालू टाईप साडी घेतात आणि नंतर ती घालता येत नाही, तर मग ती खूपच जड असते. त्याच्यामुळे ही बघ रेडी टू वेअर बनवून घेऊ शकतात. ही बघा, ही सेफ्टीसाठी नेसता पदराला ही असं नॉट पण बांधायची, कारण की ती खाली जाऊ नये हा पदर. हा घातल्यावर म्हणून खूप जड आहे ती. असं हुक आहे ह्याला, हे हुक लावायचं. आणि जर अशा साड्या ना फुगतात पण खूप, तर अशी शिवली ना तुमच्या साईजची असते ना, त्याच्यामुळे फुगण्याचं काही हेच नाही. आणि ही थोडीशी हाईटला जास्त आहे म्हणून अशी होती. हे खूप चोपून पण राहते. दिसते हा पदर हा आहे ना, हा साईड, ही साईड बरोबर. असं आपण वेअर केलं तर आपल्याला एवढं असं खूप पिनअप करावं लागते, तेव्हा असे येते. इथं कसं आहे, जर आपण पिन केली ना हे असं येईल. आता मी केली नाही आहे, तुम्हाला असं दाखवते. हे बघा, आता आपण असे केली अशी केली ना, हे बघा हे लेअर असे पडतात ना आणि खूप चुकून बसते. जर तुम्हाला हे इथं पण पिनअप करता येत नसेल तर इथं आपण तिथे पण पॅक करून देतो, आपण टिच करून देतो. असा पदर प्रॉपर आपण जसं पदर करतो ना तसंच पदर असं घ्यायचा. आणि तुम्हाला कशाचंच म्हणजे नंतर तर कशाचंच टेन्शन राहत नाही, कारण आपण तुमच्या साईजचा इथं माप घेतो आपण इथलं, आणि इथं असं स्टिच करून देतो. म्हणजे असं फक्त तुम्ही ही बेल्ट लावायचा आणि इथे असं तुमच्या साईजनुसार इथं स्टिच करून दिलं तर तुम्ही फक्त इथं ब्लाऊजला आणि सेफ्टी पिन लावायची, फक्त ते पडू नये खाली. हे बघ, हे बघ कशी कुठेच फुगत नाही काही. आणि हा बघा, त्याचा उरलेला वरचा भाग आहे ना, जो उरलेला वरचा काठ असतो तो पण तुम्ही ब्लाऊजला लावण्यासाठी किंवा काहीतरी डिझाईन करण्यासाठी कामाला येईल. कशी वाटली? खूपच छान झाली. आता ही एक झाली. जर तुम्हाला पूर्ण ब्लॅक आवडत नसेल तर दुसरा पण आहे आपल्याकडे, दुसरं पण दाखवते. कस्टमरने शिवायला झालेले ते पण आपण बनवून गेले, ऑर्डरच्या येते. ब्लॅक साडी, काठ त्याचे रेड कलर. ह्याचा काठ वरती आलाय असा रेड कलरचा.